नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोवा सज्ज झालेत। त्यासोबतच प्रशासन सुद्धा अलर्टवर आलेले आहेत। आता मी कलिंगूट बीचवरती आणि या ठिकाणी देशभरातून काही नागरिक येत असतात, देशभरातून नाही तर जगभरातून नागरिक येत असतात। त्यांची काळजी पोलीस प्रशासनामार्फत घेतली जाते। आपण बघू शकतो या ठिकाणी गर्दी आणि गर्दीच्या ठिकाणी असते ते काही दुर्घटना घडू शकते किंवा काही अशी घटना घडू शकते, त्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे। आणि बघू शकतो की या ठिकाणी ही इन्फॉर्मेशन सेंटर ओपन केलेले आहेत आणि त्या माध्यमातून त्यांची मदत केली जाते। जे काही नागरिक येतील, ज्याच्या काही अडचणी असतील त्या सोडवल्या जातात। सर, आपलं गोवा हे टुरिस्ट प्लेस म्हणून ओळखलं जातं, बरेच नागरिक येतात। पोलीस प्रशासन कसे सज्ज आहे? पोलीस प्रशासन म्हणजे आम्ही गोवा पोलीस या इकडे पर्यटकांशी वार्तालाप करण्यासाठी सकाळी संध्याकाळी आम्ही पेट्रोलिंग करतो। म्हणजे आमची पेट्रोलिंग गस्त चालूच असते आणि आम्ही सकाळी संध्याकाळी जेव्हा पर्यटक जास्ती असतात तेव्हा आम्ही अनाउन्समेंट करतो। अनाउन्समेंटमध्ये हे असतं की आम्ही त्यांना इन्फॉर्मेशन देतो की मुलाबाळांना सांभाळून ठेवा, जर तर गर्दी असली तर कदाचित उचलून घ्या सो दॅट त्यांची मिसिंग कंप्लेंट येणार नाही। मग दुसरं झालं की आम्ही त्यांना सांगतो की त्यांचं जे बॅग वगैरे आहे, आर्टिकल्स काय आहे, मोबाईल फोन आहे, तसं एक जागी सांडून जाऊ नका, आपल्यापाशी ठेवा म्हणून। आणि मग महिलांची जर तर काही आहे कंप्लेंट वगैरे तर 1091 वरती डायल करा, नाहीतर 1930 सायबरसाठी जर तर काही फ्रॉड झालं तर त्यांना सगळी इन्फॉर्मेशन आम्ही देतो। आणि जर तर काही त्यांची कंप्लेंट असेल तर ते ह्या इकडे पण येऊ शकता आमच्याकडे, नाहीतर 100 डायल करू शकता म्हणून। सर, गोवा टुरिस्ट प्लेस म्हणून ओळखलं जातं आणि इथे येणाऱ्या नागरिकांना विश्वास असतो, तो विश्वास कायम ठेवण्यासाठी जेणेकरून बाहेरचे नागरिक येतात त्यांची फसवणूक होऊ नये, त्यांच्या काही आता जे काही साहित्य असेल चोरी होऊ नयेत, यासाठी तुम्ही काही विशेष काळजी? विशेष म्हणजे आम्हाला जेव्हा हे असले काही लॉ डिफॉल्टर्स म्हणजे आम्हाला भेटतात तेव्हा आम्ही त्यांच्याशी लिगल ॲक्शन घेतो। आम्ही त्यांच्या टाउट्स म्हणून बुक करतो। जे काही आर्टिकल विदाउट परमिशन काहीतरी विकतात बीचवरती त्यांना आम्ही कॉन्फिस्केट करतो आणि मग टुरिझम डिपार्टमेंटला पाठवतो। त्या तिकडे त्यांना पनिशमेंट पण मिळते, फाईन वगैरे होते त्यांना। सर, आता जे काही लोक एन्जॉय करण्यासाठी येतात पण एन्जॉयमध्ये असं काही ते चुकीचं पाऊल सुद्धा उचलतात, जेणेकरून त्यांना तुम्ही काय आव्हान करणार? फक्त हेच करणार की बाबा ह्या आता गोवा नैसर्गिक सुंदर स्टेट आहे आमची, त्या तिकडे या आणि चांगल्या रीतीने राहा, एन्जॉय करा। पण असं काही करू नका की बाबा आमच्या गोव्याचं किंवा देशाचं नाव किंवा गोव्याचं नाव मॅक्झिमम काय होतात की बाहेरचे येतात, काही मस्ती वगैरे करतात, नाव मग कोणाचं खराब होतं, गोव्याचं खराब होतं। तो म्हणून मी इतकंच सांगतो, रिक्वेस्ट आहे की बाबा या, चांगल्या रीतीने वागा। जर तर काही कंप्लेंट असेल तर डायरेक्ट आमचं हे टुरिस्ट पोलीस युनिफॉर्ममध्ये बीचवरती आहेत, 100 नंबर आहेत, त्यावरती आपण फोन करू शकता। काहीही असिस्टंट पाहिजे, आम्ही गोवा पोलीस सज्ज आहोत। तर बघू शकतो की जे काही नागरिक येतात त्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस हे गस्त केलं असतात। आपण बघू शकतो मागासपासून बऱ्याच ठिकाणी पोलीस आहेत आणि ते काही पोलीस साधेवेशात सुद्धा आहेत आणि जे काही पर्यटक असतात त्यांची काळजी घेतात, जेणेकरून गोव्याचं हे पर्यटन केंद्र हे कायम राहू, लोकांचा विश्वास या ठिकाणी कायम राहू, यासाठी या ठिकाणी यांनी जे हेल्पलाईन सेंटर ओपन केलेलं आहे। कॅमेरा पर्सन विचारासह मिहिरा ढाकणे, TV9 मराठी, गोवा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।